Let us start video number 3 of the lesson The Tempest. Prospero was a great magician, for his life had been devoted to the study of magic. He was a very tedious person आणि त्याने जादूचा अभ्यास केला. द पॉवर ऑफ हिज आर्ट, त्याच्या कलेची ती शक्ती, एनेबल्ड हिम टू सेट फ्री द इम्प्रिझन्ड स्पिरिट, जे आत्मे कोंडून ठेवले होते ना, ते मुक्त केले त्याच्या शक्तीने, कलेने. ऑफ हुम एरियल वॉज द शिप, आणि त्यांचा तो आत्म्यांचा मुख्य होता एरियल. लक्षात घ्या. द स्पिरिट्स वेअर सो ग्रेटफुल, सो ग्रॅटिट्यूड, इतके ते आज्ञाधारक झाले, इतके आनंदी झाले, दॅट टू प्रॉस्परो दॅट दे प्रॉमिस, त्यांनी प्रॉस्परला वचन दिलं, टू बी एव्हर ओबिडियंट इज विल. तुमची इच्छा प्रॉस्परोला सांगितलं, आम्ही तुमच्या आज्ञेचे नेहमी आज्ञाधारक राहू. वी कॅन डू ॲज पर युअर ऑर्डर. वी आर ऑलवेज रेडी टू गिव्ह एव्हरीथिंग फ्रॉम अस फॉर यू, फॉर युअर सेक. तुमच्यासाठी आम्ही काही करू असं वचन दिलं. इन द वुड्स, WOOD, वुड्स, वुड्स म्हणजे फॉरेस्ट, FOREST. वूड म्हणजे लाकूड पण होतं, वूड म्हणजे जंगल पण होतं. फॉरेस्ट, FOREST, फॉरेस्ट और जंगल, JUNGL. जंगल इज ए हिंदी वर्ड, पण बॉरोड फ्रॉम हिंदी इंटू इंग्लिश. वुड्स नियर बाय म्हणजे जवळच. प्रॉस्परो फाउंड कॅलिबन. आता व्हॉट वॉज कॅलिबन अँड ती सायक्रॉक्सचं होती ना, हिज मदर कॅलिबन, अ ट्विस्टेड अगली मॉन्स्टर. मॉन्स्टर म्हणजे काय? MONSTR. मॉन्स्टर मीन्स डेमॉन. राईट डाऊन द वर्ड, DEMON. मॉन्स्टर मीन्स डेमॉन, रॉक्सेस. हा राक्षसी वृत्तीचा माणूस होता. ही वॉज द सन ऑफ सायक्रॉस. अँड व्हॉट वॉज सायक्रॉस? सायक्रॉस वॉज विच ऑफ द एन्चेंटेड आयलँड, ऑफ द एन्चेंटेड फॉरेस्ट. आणि त्याची ती चटकीन होती, जादूगारीन होती. अँड दॅट्स वाय शी इम्प्रिजन्ड मेनी गुड स्पिरिट विथ द हेल्प ऑफ हर मॅजिक. तिच्या जादूने तिने अनेक आत्मे ठेवून दिले. आणि तिचा हा मुलगा होता, कोण? कॅलिबन. ही वॉज द सन ऑफ सायक्रॉक्स. समजून घ्या रिलेशनशिप. ट्राय टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ द कॅरेक्टर विच आर मेन्शन्ड इन द लेसन. या लेसनमध्ये जेवढी कॅरेक्टर आली त्यांचं रिलेशनशिप समजून घ्या. वॉज द सन ऑफ सायक्रॉस द विच. आलं बघा. कॅलिबन बिकेम प्रॉस्परोस सर्वंट. आणि त्यांनी तिथं नोकरी करायला कॅलिबनने सुरुवात केली. कोणाची? प्रॉस्परोची. अपार्ट फ्रॉम बिईंग हिडियस अँड हॉरिबल इन ॲपिरियन्स, ही वॉज ऑल्सो व्हिक्शियस अँड ब्रिटल इन हिज हॅबिट. तिला वाईटच होता तो. इट वॉज नॉट पॉसिबल फॉर प्रॉस्परो टू टीच कॅलिबन गुड लेसन. हे शक्यच नव्हतं. तो राक्षसी वृत्तीचा हदाड माणूस होता, वाईट माणूस होता. ही वॉज व्हेरी बॅड मॅन, नॉट बॅड डेमन. अँड डेमन इज डेमन्स आर ऑलवेज बॅड. ही वॉज ऑल्सो व्हिक्शियस दॅट इज स्ट्रेंज, हिडियस अँड हॉरिबल ॲपिरियन्स. दिसायला तो एकदम, ही वॉज व्हेरी अगली, क्रूप होता. ही वॉज ऑल्सो व्हिक्शियस अँड ब्रिट्युअल इन हिज हॅबिट्स. त्याची सवयीशी तो बांधलेला होता. नो मॅटर हाऊ हार्ड ही टायर्ड. त्याला सुधारवणं शक्यच नव्हतं. प्रॉस्परो कुड नॉट मेक हिम चेंज हिज वेज फॉर द बेटर. आणि प्रॉस्परो त्याला बदलू शकत नव्हता. अँड सो इट वॉज एरियल्स जॉब टू सी दॅट ही कॅरीड आउट हिज टास्क प्रॉपरली. आणि म्हणून एरियलला त्याच्या निद्राणीवर ठेवलं. हा याचं काम हा कॅलिबन बरोबर करतो का नाही. टाईम पास्ट, वेळ निघून गेला, बराच काळ झाला. अँड मेरिंडा ग्रीव अप. वॉज मेरिंडा? डॉटर ऑफ प्रॉस्परो, बेबी डॉटर ऑफ नाऊ शी ग्रीव अप. मेनी इयर्स पास्ड. आफ्टर दॅट शी बिकेम यंग अँड शी लुक लाईक सो ब्युटी. शी वॉज व्हेरी ब्युटिफुल फ्रॉम हर चाइल्डहूड. आणि ती खरोखरच काय होती? ती परीसारखी सुंदर मुलगी होती मेरिंडा. मिरिंडा म्हणजे आपण पितो ते ड्रिंक मिरिंडा नाही बरं का, त्याच्या नावावरून दिलं असेल कदाचित, ते हिच्या नावावरून त्याला नाव.
ग्रीव अप, टू ग्रो अप म्हणजे वाढणे, मोठे होणे. त्याचा पास्ट मीन्स टू ग्रीव अप आणि पास्ट पार्टिसिपल आहे ग्रोन अप. टू बी अ स्वीट अँड ब्युटिफुल, चार्मिंग गर्ल, अतिशय सुंदर दिसायला. द स्पिरिट्स ऑफ द आयलँड वेअर लॉयल अँड फेथफुल टू प्रॉस्परो हू रूल्ड देम वाईजली, की जो त्यांच्यावर चांगलं राज्य त्यांनी केलं. अँड वेल, चांगलं राज्य, त्यांना चांगली ट्रीटमेंट, बेटर ट्रीटमेंट वॉज गिवन टू देम, टू द गुड स्पिरिट, अँड दॅट्स वाय दे वेअर सो लॉयल विथ प्रॉस्परो. आणि म्हणून ते प्रॉस्परोशी काय होते, अतिशय प्रामाणिक होते, एकनिष्ठ होते. नाऊ इट केम टू पास दॅट अलान्सो, वेळ आली, किंग ऑफ नेपलेस, हिज ब्रदर सेबेस्टियन अँड अँटिनो, नेपाळचा म्हणजे त्याची जाण्याची वेळ झाली, म्हणजे मरण्याची वेळ झाली. हिज ब्रदर्स सेबिस्टियन, मग कोणाचा, नेपाळ राजाचा तो भाऊ कोण, सेबिस्टियन. अँड अँटिनो, अँटिनो कोणाचा भाऊ, प्रॉस्परोचा भाऊ. लक्षात घ्या. द विकेड ब्रदर ऑफ प्रॉस्परो, विकेड वाईट दुष्ट अँटिनोचा भाऊ प्रॉस्परो वेअर सेलिंग इन असी, आणि ते जहाजातून जात होते. सेबिटियन हा कोणाचा, लेपलेसचा भाऊ, आणि अँटिनो हा प्रॉस्परोचा भाऊ. लक्षात घ्या. क्लोज टू द एन्चेंटेड आयलँड, आणि त्या जादूमय त्या बेटाजवळून ते जात होते. द शिप वॉज ऑल्सो कॅरिंग प्रिन्स, आणि त्या जहाजामधून प्रिन्स, PRINCE, प्रिन्स म्हणजे सन ऑफ किंग इज कॉल्ड प्रिन्स, सन ऑफ किंग इज कॉल्ड प्रिन्स, म्हणजे व्हॉट वी कॉल इन अदर वर्ड राजपुत्र आपल्या भाषेमध्ये. आणि प्रिन्सेस, PRINCESS, डबल एस लावला का झाली प्रिन्सेस, राजकन्या, डॉटर ऑफ किंग अँड क्वीन, डॉटर ऑफ किंग अँड क्वीन. जसं प्रिन्स, सन ऑफ किंग अँड क्वीन. एन्चेंटेड फर्डिनांड ऑफ नेपलेस, हा नेपलेसचा कोण होता, मुलगा होता, पण राजपुत्र होता. अँड द ओल्ड लॉयल कोर्टियर गंजुलोना, त्या गोंदियाला म्हातारा झाला होता दरबारी. द एंटायर पार्टी वॉज रिटर्निंग आफ्टर द मॅरेज सेलिब्रेशन ऑफ दिअर प्रिन्सेस, प्रिन्सवर आला खाली प्रिन्सेस, आणि त्यांच्या राजकन्येचं लग्न उरवून हे लोक येत होते त्या एन्चेंटेड आयलँडपासून. इन अ फार ऑफ किंगडम, त्या राज्यापासून. knowing that his enemies, आता प्रॉस्परो was very talented, very intelligent, and he was also magician. That's why he came to know who were going and who were coming, who are coming and who are going from the enchanted island. म्हणजे त्याच्या लक्षात आलं कोण जात आहे कोण येत आहे. म्हणजे he came to know that his enemy was coming from the enchanted, near the enchanted island. आणि म्हणून त्याला लक्षात आलं की या जादूच्या तळ्याजवळून, या जादूच्या बुएटाजवळून हे जात आहे. प्रॉस्परो रेज्ड अ ग्रेट टेम्पेस्ट, टू रेज म्हणजे या ठिकाणी RAISE, टू रेज म्हणजे टू प्रोड्यूस, राईट डाऊन. टू रेज मीन्स टू प्रोड्यूस, PRODUC, निर्माण करणे. अ ग्रेट टेम्पेस्ट, दॅट इज स्टॉर्म, व्हायलंट स्टॉर्म, मोठं वादळ जादूने निर्माण केलं. विथ द पॉवर ऑफ हिज मॅजिक, त्याच्या जादूच्या साह्याने. द रॉयल शिप वॉज टर्न, ते फिरलं आणि टॉस्ड, आणि त्या बेटाला जाऊन आदळलं. टॉस करणे आपण नाही म्हणतो का. ऑन द स्टॉर्मी वेव्स, त्या लाटांना आदळ लावू लागलं, इकडं तिकडं होऊ लागलं. इट सीम्ड ॲज इफ इट वुड सिंक, SINK, सिंक म्हणजे बुडणे. त्याला समानार्थी शब्द DRIFT, ड्रिफ्ट मीन टू सिंक, बुडणे. एनी मुवमेंट, कुठल्याही क्षणाला ते जहाज बुडणार. अलॉंग विथ ऑल द पीपल ऑन बोर्ड, त्या जहाजावर बसलेली सगळी लोक आता बुडणार, कोणत्याही क्षणाला बुडणार. ॲज द टेम्पेस्ट रेज्ड, वादळ वाढतच गेलं. प्रॉस्परो लेड हिज डॉटर, आपली मुलगी बरोबर घेतली. व्हॉट इज हर नेम, मेरिंडो, त्याच्या मुलगी बरोबर घेतली. टू द शोअर ऑफच्या किनाऱ्याशी, टू द शोअर ऑफ द आयलँड, त्या एन्चेंटेड आयलँड, दॅट इज द एन्चेंटेड आयलँडच्या त्या किनाऱ्याशी तिला घेऊन आला. अँड टू शो म्हणजे दाखविणे. शोड हर द शिप, SHIP शिप म्हणजे जाद, आणि SHEEP शिप म्हणजे मेंढी. होमोफोन्स, सेम
sound different meaning, that is homophone. Same sound different meaning and different spelling. शिप, SHIP शिप म्हणजे दाट आणि SHEEP शिप म्हणजे मेंढी. लिहून घेत चला. स्ट्रगलिंग ऑन द वाईल्ड वेव्स, आणि त्या जबरदस्त लाटांना ते जहाज असं स्ट्रगल करत होतं. स्ट्रगल, STRU, टू स्ट्रगल, राईट डाऊन. टू स्ट्रगल, STRUGGLE, टू स्ट्रगल मीन टू क्लॅश, CLASH, टू क्लॅश, संघर्ष करणे म्हणजे सामना करत होतो. मेरिंडा अ काइंड हार्टेड गर्ल, अतिशय दयाळू स्वभावाची ती मुलगी. बेग, टू बेग म्हणजे राईट डाऊन द फ्रेज, टू बेग फॉर याचना करणे, विनवणी करणे, गयावया करणे, भीक मागणे. टू बेग फॉर हर फादर टू हॅव पिटी. पिटी म्हणजे काय? दया. पिटी म्हणजे काय? दया. ऑन द पीपल कॉट इन द स्टॉर्म, आणि या वादळात सापडलेल्या लोकांना बाबा दया दाखवा. बिकॉज सी न्यू दो दॅट हर फादर, दॅट इज प्रॉस्परो, वॉज अ मॅजिशियन अँड द great tempest was raised by his father, that is Prospero. तिला माहिती होतं का आपल्या वडिलांनी जादूने हे वादळ निर्माण केलेलं आहे, आणि म्हणून तिने विनवणी केली, वाचवा या लोकांना. टू द शोअर ऑफ द आयलँड अँड शोड हर, कुठपर्यंत आलो होतं बघा. मेरिंडा काइंड हार्टेड, हॅव पिटी ऑन द पीपल कॉट इन द स्टॉर्म, ओ फादर, सी बेग्ड, विनंती केली. इफ बाय युअर आर्ट एजर यू हॅव रेज्ड धिस ड्रेडफुल टेम्पेस्ट, हे तुमच्या जादूनं जर एवढं मोठं भयानक वादळ तुम्ही निर्माण केले समुद्रामध्ये, या बेटावर, प्लीज प्लीज कृपया, क्विल द स्टॉर्म, क्विल, QUEL, क्विल म्हणजे शांत करणे, टू सायलेंट, टू मेक सायलेंट, द स्टॉर्म नाऊ, ते शांत करा. सेव्ह द पुअर सोल, SOUL, सोल म्हणजे आत्मा, हे अपना दिल. आवर सोल इज मॉर्टल and our body is immortal. Our soul is mortal. Our soul is immortal. Soul is immortal and our body is mortal. आपलं शरीर हे नाशवंत आहे आणि आत्मा हा अमर आहे. Our soul is immortal and our body is mortal. शरीर हे नाशवंत आहे पण त्यातला आत्मा अमर आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्या आत्म्यांना वाचवा. त्या स्पिरिट, सोलला समानार्थी शब्द SPIRIT, स्पिरिट, SPIRIT, स्पिरिट म्हणजे सोल. त्यांना वाचवा. यू हॅव रेज्ड सोल ऑन बोर्ड, प्रॉस्परो टोल्ड हिज डॉटर. प्रॉस्परोने आपल्या मुलीला नॉट टू बी अफ्रेड, टू बी अफ्रेड ऑफ, राईट डाऊन द फ्रेज, टू बी अफ्रेड ऑफ, भीती वाटणे. आय एम अफ्रेड ऑफ टायगर, आय एम अफ्रेड ऑफ डार्कनेस, आय एम अफ्रेड ऑफ स्नेक, वॉट एव्हर इट मे बी. तुम्ही ज्याला गोष्टीला घाबरत असाल ती गोष्ट तिथे टाकायची, आय एम अफ्रेड ऑफ म्हणायचं. आय हॅव सो ऑर्डर्ड इट, आम्ही अशी ऑर्डर केली दॅट नो पर्सन ऑन दॅट शिप विल बी हर्ट इन एनी वे. आणि ह्या जहाजातल्या मी असं ऑर्डर दिलेली त्या वादळाला की कोणालाही जखम होता कामा नाही. आय इनिटेटेड टू सेव्ह एव्हरी वन ऑफ देम, बट व्हॉट आय हॅव डन नाऊ इज इन युअर इंटरेस्ट. आणि हे सगळं मी तुझ्यासाठी केलं आहे, त्याची ऑर्डर दिली. नो विन विल डाय, ही सेड टू हर. आणि तो म्हणाला की बाबा रे, त्याच्या मुलीला सांगितलं प्रॉस्परोने की ह्याच्यात कोणालाही, कोणत्याही व्यक्तीला काही होणार नाही, अशा प्रकारचं वचन ही प्रॉमिस्ड हिज डॉटर. प्रॉस्परो प्रॉमिस्ड हिज डॉटर. प्रॉस्परोने आपल्या मुलीला अशा प्रकारचं वचन दिलं. वी हॅव कम्प्लिटेड व्हिडिओ नंबर 3. लिसन carefully, study carefully the lesson. This is the long lesson of all the lessons in the syllabus. हा 9वीच्या सिलेबस मधला सगळ्यात मोठा लेसन आहे, व्हेरी इंटरेस्टिंग अँड फनी लेसन. ओके, तर यू हॅव टू राईट डाऊन ऑल द डिफिकल्ट वर्ड, पेयर्स ऑफ सिमिलर वर्ड, पेयर्स ऑफ डिफिकल्ट वर्ड. ओके.